व्हिडिओ नंबर 264. चला तर सुरू करूया आणि पाहूया काय आजचा विषय आणि समजून घेऊया. आजचा विषय मित्रांनो, आपण नेहमी मन मोकळे हसायला हवे. आपण नेहमी मन मोकळे हसायला हवे. काय ते बघूया. वाढत्या ताणतणावाच्या वातावरणात आणि स्पर्धेच्या या युगात वेळ तर कमी पडत आहेच, पण या दगदगीतून आपण आपल्यासाठी वेळ काढून मनमुराद हसायला हवं. व्हेरी गुड. स्पर्धेने हिरावले आहे हास्य. काय ते बघूया. वाढत्या स्पर्धेमुळे या काळात लोकांच्या चेहऱ्यावरील स्वाभाविक हास्य मावळत चालले आहे. लोक दिवस रात्र फक्त काम आणि एकच काम करीत आहेत. आपल्या बाबतही असेच होत असेल तर आजच ही रुटीन बदला. मन मोकळे हसण्याचा संकल्प करा आणि मनमुराद हसा. त्यामुळे आपला कामाचा ताण दूर होईल. व्हेरी गुड. सर्वांमध्ये एक मूल असते, पण कोणी त्याला खायला देते तर कोणी खायला देणे बंद करते. सांगायचे एवढेच की आपले बालपण दाबून ठेवा, पण ते मरू देऊ नका. सर्व कामासाठी एक योग्य वेळ असते. तेव्हा गरज असेल तेव्हा आपल्यातील मूल बाहेर काढायला हवे. ते आपल्याला खूप सारा आनंद देईल. व्हेरी गुड. आटोकाट स्पर्धा आज प्रत्येकाला आपल्या कलिगच्या पुढे जायचे असते. अशा वेळी आपण आपली स्पर्धा निकोप आहे की नाही हे ठरवायचे असते. आपण फक्त आपले काम उत्तमरित्या करा. मागे राहतो की पुढे जातो याचा विचार करू नका. व्हेरी गुड. जर आपण आपल्या कामात आपले 100% योगदान देत असाल तर दिवस आपणही सर्वांच्या पुढे जाऊ. हे जीवन एकदाच मिळते, हे समाधानाने जगा. आपल्याला जे हवे आहे ते सारे आपण करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि भरपूर श्रम करा, पण फक्त कामाच्याच वेळी, कारण मस्तीच्या वेळी फुल मस्ती करायला हवी. हाच जीवन आनंद ठेवण्याचा खरा फंडा आहे. हा आजमावून पहा. टायमिंग प्रत्येक कामासाठी अत्यंत गरजेचे असते. भविष्यासाठी जर एखादी धावपळ करीत असाल तर ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वर्तमान उत्तम करण्याचा प्रयत्न कराल तर भविष्य सोनेरी होईल. यासाठी वर्तमानात जगा. जबाबदाऱ्यांना ओझे समजू नका. जबाबदाऱ्यांना कधी ओझे समजू नये. हे आपले नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळेच जीवनात गांभीर्य येते. जीवनातील तबकणे सहजतेने घ्या. त्यासाठी आपले हास्य गमावू नका. स्वतःला आनंद ठेवण्यासाठी स्वतःला तणावरहित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या गरजा थोड्या कमी करा. जीवनातील छोटे छोटे आनंदाचे क्षण एन्जॉय करा. आनंदाच्या संधी शोधा. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.